नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मध्यंतरीच्या काळात मी रेसिपी शेअर करू शकले नाही कारण मिस्टरांची एन्जिओप्लास्टी झाली, पण आता त्यांच्या तब्येतीमध्ये छान सुधारणा होत असल्यामुळे परत आता मी रेसिपी बनवायला सुरुवात केलेल्या आहेत. तर आता नेहमीसारख्या मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत जाईन. आज मी तुम्हाला बनवायला अतिशय सोपी अशी रेसिपी दाखवत आहे. ती म्हणजे ओट्सचा पौष्टिक डोसा. हा डोसा दोन प्रकारे बनवू शकतो. एक तर तुम्ही ओट्स मिक्सरमधनं बारीक करून घेऊ शकता, नाहीतर असे अख्खे वापरू शकता. तर मी इथे अख्खे ओट्स वापरलेले आहेत. तर 2 वाट्या भरून मी ओट्स घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 2 चमचे बारीक रवा घातलेला आहे. रवा आणि ओट्स छान मिक्स करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये ओट्स बुडतील इतपत पाणी घातलेलं आहे. 15 ते 20 मिनटं हे मी असंच ठेवून देत आहे, जेणेकरून रवा आणि ओट्स याच्यामध्ये छान मुरेल. आता इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा, गाजर, शिमला मिरची आणि एक हिरवी मिरची मी चॉपरमधनं बारीक करून घेतलेला आहे. 15 मिनटं होऊन गेलेले आहेत. आता हे छान मुरलेलं आहे. तर याच्यात अर्धा चमचा ओवा आणि जिरं घातलेलं आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये या सगळ्या बारीक केलेल्या भाज्या घालून छान मिक्स करून घेतलं आहे. पॅन छान तापलेला आहे, तर त्याच्यावर मी आता हा डोसा घालून घेतलेला आहे आणि आता याच्या साईडने तुम्ही थोडंसं तूप किंवा तेल सोडू शकता आणि हा दोन्ही बाजूनी छान असा भाजून घ्यायचा आहे. मस्त गरमागरम भाज्या घालून ओट्सचे पौष्टिक डोसे तयार झालेले आहेत. याच्याबरोबर तुम्ही टोमॅटो सॉस घेऊ शकता, पुदिन्याची चटणी किंवा काही नाही तर अगदी लसूण चटणी, कारळ्याची चटणी, दाण्याची चटणी बरोबरसुद्धा हा डोसा खूप छान लागतो. तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद. बाय बाय.